विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता, मुसळधार पाऊस पडत होता, नदीला दुथडी पाणी भरलेलं होतं. पांढऱ्या मातीमध्ये काळ्या रंगाची यमुना वाहत होती. खवळलं होतं तिचं पाणी. वीज चमकली तरच रस्ता दिसावा. हजारो वर्षापासून बेड्यांनी शरीर जखडलेलं आहे, पण ठरवलंय मनात माझी 6 लेकरं मारली बरं यानं, आता हे 8वं मरू द्यायचं नाही. टोपलीमध्ये लेकराला घालून पूर आलेल्या नदीत लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला पहिला बाप कोण आहे? वासुदेव महाराज. आज सारं जग म्हणतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पण या कृष्ण भगवंताला बालरूपामध्ये असताना सुखरूप स्वतःचा जीव धोक्यात घालून गोकुळामध्ये पोहोच करणारा बाप आहे. हे बापाचं प्रेम आहे. मला सांगा, पूर आलेल्या नदीमध्ये शिरण्याची हिंमत आहे का आपली? करतो का आपण ते धाडस? पण बापाचं प्रेम पहा. तुम्हाला या कलियुगातलं उदाहरण सांगते मी, काय प्रेम असतं बापाचं. आग्र्याच्या कैदेतून महाराज सुटले, महाराष्ट्राकडे आले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात तर पोहोचले, पण महाराजांचं काळीच पाठीमागे राहिलं होतं. तुम्ही म्हणाल काय? शिवरायांचा पुत्र शंभू बाळ. औरंगजेबाला बातमी कळाली, छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. औरंगजेबाला फार वाईट वाटलं. का? हातात आलेला सिंह आता सटकून गेला, आपला दुश्मन आपल्या हातातला गेला. पण एक लक्षात आलं औरंगजेबाच्या, म्हणजे शिवाजी महाराज सुटू द्या आपल्या हातातले. शिवरायांचा पुत्र आपल्या अजून राज्यात आहे, त्या पोराला पकडू, कारण तो पोरगा सुद्धा बाप जर शेर आहे तर तो 1.25 शेर आहे. माझ्या नजरेला नजर लावून बोलण्याची हिम्मत या 9 वर्षाच्या पोरानं केलेली आहे. शंभू जरी आपण पकडला तरी खूप झालं आपल्यासाठी. म्हणून औरंगजेबानं शंभू बाळाला पकडण्यासाठी गावोगावी कडकट बंदोबस्त वाढवला. 8-9 वर्षाच्या लेकरांच्या कसून चौकशा चालू झाल्या. शिवाजी महाराजांना रोज बातमी कानावर यायची, आज इथे चौकशी झाली, उद्या तिथे असा पहारा आहे. बापाचा जीव होता तो. भले राजा होता, पण काळजाचा तुकडा पाठीमागे सोडून आला रयतेसाठी. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्याग नाही जमणार कुणाला, त्यांच्यासारखा संघर्ष सुद्धा कुणाला जमणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लेकराला सुखरूप आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी काय करतात, त्याच्यातून बापाचं प्रेम तुम्हाला सांगणार आहे मी. ते ऐकायला मिळेल तुम्हाला. काही क्षण भजन करू. विठ्ठल विठ्ठल. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगत होते तुम्हाला. महाराजांचा जीव कासावीस होत होता. का? माझं लेकरू तिकडं दुश्मनाच्या राज्यामध्ये आहे, मी इकडे येऊन पोहोचलोय. आपल्या लेकराला सही सलामत गडावर आणण्यासाठी काय केलं असेल शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी शंभू बाळाचा जीव वाचवण्यासाठी, सुखरूप त्यांना गडावर आणण्यासाठी आपल्या जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. वाऱ्यासारखी बातमी पसरली, म्हणजे शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला. औरंगजेबाला खूप आनंद झाला. औरंगजेब बोलला, देवा, जे काम मला करायचं होतं ते काम तर तूच करून टाकलं, तुझे खूप खूप धन्यवाद. आणि सगळा पहारा जो कडक केला होता बंदोबस्त, तो सगळा शिथिल केला. पहारेकरी निवांत म्हणे, जे काम आपल्याला करायचं होतं ते करून टाकलं म्हणे देवानं, आता निवांत राहा. खूप आनंद झाला. आणि जेव्हा शंभू बाळ गडावरती पोहोचले तेव्हा विजयाची तोफ वाजली, आनंदाची तोफ वाजली, शंभू बाळ पोहोचले म्हणून. याच्यातून मला सांगायचंय, आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. मेलेल्या माणसाला श्राद्धाचे मंत्र बोलताना माणसाची जीभ कापली होते. जिवंत लेकराच्या बाबतीमध्ये हे सगळं करताना किती महाराजांना त्या गोष्टीचा भयंकर त्रास होत असेल. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी,
कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. नाहीतर आपले खूप हाल झाले असते. आपण काय कीर्तन कथा केल्या असत्या, पण जे काही आपल्या जीवनात जी आपली परंपरा जशास तशी टिकून आहे ना, हे छत्रपती शिवरायांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन चालू झाल्यापासून मी फक्त तुम्हाला वडील समजावून सांगते की आपल्या वडिलांचं किती प्रेम असतं आपल्यावरती. प्रचंड प्रेम करतात आपले वडील आपल्यावर, म्हणून कधीच त्यांच्या प्रेमाला आपण तराजू लावायचं नाही. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठं काय केलं असं चुकून सुद्धा म्हणायचं नाही. वडील गेल्यानंतर वडिलाची किंमत कळते माझ्या ताई दादांना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. राब राब राबणारा, जीवाचं रान करणारा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचे काड रक्ताचं पाणी, जीवाचं रान करणारा बाप रात्रंदिवस आपल्या लेकरासाठी राबत असतो. एकच करायचं, आई वडील घरामध्ये जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत ते बरे आहेत का, तुम्ही जेवलात का, हे 2 टाइम विचारा फक्त घरातल्या म्हाताऱ्या माणसांना. ते आशीर्वाद देतील. आणि लक्षात घ्या, म्हाताऱ्या मायबापाला जर तुम्हाला सुखी ठेवायचं असेल तर तुम्ही जेवायच्या अगोदर, तुम्ही जेवताना काय करता, पप्याची माय तू जेवली का ग, बायकोला विचारता, पण आई वडिलांना विचारत नाही. तिला विचारू नका असं मला म्हणायचं नाही, तिला सोबत घेऊन जेवा. फक्त आई वडिलाला विचार, आई चल बरं तू पण जेवायला बस, एवढंच म्हणा. त्यांचं जीवनच सफल झाल्यासारखं वाटतंय त्यांना. आई आणि वडील हे आपल्या जीवनातली खरी संपत्ती, खरी तिजोरी, खरं धन, खरं दैवत, खरं तीर्थ आहेत. माय बापे केवळ काशी, ते नेन जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, आपण थोडासा संवाद करू, माझ्याशी बोला तुम्ही सगळेजण. आपण जिथे पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो, बरोबर का? झोपले का काय? जिथे आपण पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो. त्या तिजोरीची साफसफाई तुम्ही हाताने करता का पगारी माणूस ठेवता? वेलाडी, पगारी माणूस ठेवता का हाताने करता? पगारी माणूस ठेवा ना. प्रयोग तर करून पहा, एकदा ठेवून. आपण तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस ठेवत नाही का? जर त्याला आपण ठेवलं साफसफाई करायला तर ते सगळी सफाई करून जाईल, काहीच ठेवणार नाही. तिजोरीची साफसफाई करणं ही जशी आपण स्वतःची जबाबदारी समजतो ना, अगदी तसंच आपल्या घरातले वयोवृद्ध, आपले आईवडील, आपलं गुरुस्थान आणि साधू संत यांची सुद्धा सेवा आपण आपल्या हातानंच करायची. याच्यासाठी पगारी माणूस ठेवायचा नाही, याच्यासाठी पगारी माणूस नाही ठेवायचा. आई वडिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सेवेसाठी पगारी माणूस ठेवू नका. किती पैसे असू द्या तुमच्याकडे, कोट्याधीश असू द्या तुम्ही, पण त्यांची सेवा स्वतःच्या हाताने करा. समजून घ्या, त्यांचा अगदी थोडा काळ असतो आपल्यासोबत. कधी कधी आपण पत्नीच्या हट्टासाठी मायबापाला उलटसुलट बोलतो, त्यांना आपण अपमानास्पद वागणूक देतो, पण हे चुकीचं आहे. वेलाडी कान देऊ नाही का? पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे. ती 7 जन्म तुमच्या दोघांची जोडी आहे, पण आई वडील हे एकच जन्म आपल्या सोबत आहेत. या जन्मात जरी तुम्ही आपल्या पत्नीचं नाही ऐकलं तर पुढच्या जन्मात ऐकताल, पण आई वडिलांची पुन्हा भेट होईल का नाही हे सांगता येत नाही. जे एका जन्माचे आपल्या सोबत साथीदार आहेत त्या माय बापाचा पत्नीसाठी कधी अपमान करू नका. पत्नी 7 जन्म तुमच्या सोबत आहे, म्हणून तो वडाच्या झाडाला किती फेरे घेतात? वेलाडी, किती फेरे घेता वडाच्या झाडाला? 7.
लग्नाच्या वेळेला ते हवनकुंड असतं, त्याला किती फेऱ्या असतात? 7 असतात. कारण का? 7 जन्म तुम्ही सोबत आहे. भले तुम्ही फेऱ्या मारताना म्हणला देवा पुढच्या जन्मात त्याची गाठ पडू देऊ नको, असं किती जरी म्हटलं तरी गाठ भेट होणारच आहे. 7 जन्म तुम्ही सोबत आहात. एका जन्मात जे मायबाप आपल्या सोबत आहेत त्यांचा कुठे अपमान करून त्यांना दुःखी करू नका, कारण पुढे त्यांची तुमची कधी भेट होईल का नाही हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल